तर रामराम मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आज आपण बनवतोय धिरडे. तर तुम्ही आत्तापर्यंत खूप सारे धिरडे खाल्लेले असाल, पण हे धिरडे जर तुम्ही एकदा बनवून पहा आणि खाऊन पहा, खूप अप्रतिम आणि टेस्टी लागतात. लहान मुलं चपाती खात नाहीत, तर त्यांना तुम्ही हे धिरडे बनवून दिले तर ते चवीने खातील आणि खूप मस्त असे टेस्टी लागतात. तर आज धिरडे कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी धिरडे आपले एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे मी कसे बनवले ते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणे की सर्व नवनवीन व्हिडिओ मी जे पण रेसिपी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. तर वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता तुम्ही पाहू शकता, इथं तुम्हाला समोर पीठ दिसतंय, भिजवलेलं पीठ आहे. हे सर्व पीठ आहेत. मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे ते. ह्याच्यामध्ये मी ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ असे 6 प्रकारचे पीठं मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. पिठाचं प्रमाण एकदम सेमच राहणार आहे. सर्व प्रकारचे पीठं मी एक एक वाटी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी कोबी घातलेला आहे, अर्धा गड्डीचा कोबीचं कापून बारीक बारीक घातलेला आहे आणि कांदा घातलेला आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची आणि मस्त असं पिठाला मिक्स करून घ्यायचं. अर्ध्या तासासाठी पीठ मुरू द्यायचं आणि ह्याचा मस्त तेल टाकून तव्यावरती एक पोळा बनवायचा. एकदम सिंपल प्रोसेस आहे, काहीसुद्धा अवघड नाही. हे पीठ मी आता अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता किती मस्त असं पीठ भिजलेलं आहे. 4-5 प्रकारचं पीठ आहे. मुलं चपाती खात नाहीत, मग मुलांना एनर्जी येण्यासाठी, मुलांना चांगलं पोषण मिळण्यासाठी हा एक जर तुम्ही त्याला धिरडा काढून दिला तर खूप असा अप्रतिम आणि टेस्टी, मुलं खातात सुद्धा. तर तुम्ही एकदा करून पहा. जर तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये अजून भाजी ॲड करायची आहे तर तुम्ही गाजर, शिमला मिर्च, सर्व प्रकारच्या भाज्या आहेत ते तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथं फक्त कोबी आणि कांदाच ॲड केलेला आहे. तुम्ही अजून भाज्या पाहिजेत तर त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे हे धिरडे बनवतात. खूप टेस्टी आणि अप्रतिम असे लागतात आणि काहीही वेळ लागत नाही. कधी पण जेवण बनवायला जर कंटाळा आला असेल तर हे धिरडे एकदम फटाफट बनतात. सगळे पिठं फक्त अवेलेबल पाहिजेत घरामध्ये. तर हे धिरड्यांना वेळ लागत नाही. ह्याला थालीपीठसुद्धा म्हणू शकता तुम्ही, किंवा तुम्ही ह्याला चिलासुद्धा म्हणू शकता. तर आपली आजची धिरड्यांची रेसिपी एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मेन म्हणजे खात रहा. धन्यवाद.